कॉमेडियन कमरान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंग्यात्मक टीका केली, त्यामुळे शिवसैनिक हे संतप्त झालेले आहेत। कुर्ला परिसरामध्ये तुम्ही बघू शकता शिवसैनिकांनी कमरान याच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन सुरू केलेलं आहे। कुर्ला परिसरातील दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज कुर्ला परिसरामध्ये जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी कमरानचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक या कुर्ला परिसरामध्ये एकत्र जमा झालेले आहेत। सर काय सांगाल? या ठिकाणी आंदोलन करताय, जय भवानी जय शिवाजी। मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नाही आहे, परंतु एक फालतू दर्जाचा कॉमेडियन जो आयुष्यभर इतरांवरती व्यंग्यात्मक टीका करून, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असू देत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन असू देत, किंवा आता आमच्या सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी 80 विधानसभेचे उमेदवार लढवून 60 निवडून आणले, एवढा जनतेचा ज्यांच्यावरती विश्वास आहे, असे एकनाथजी शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे। व्यक्ती स्वातंत्र्याच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही करायचं, कोणावरही टीका करायची, अशा पद्धतीची भूमिका या व्यक्तीची असते। त्याच्यावरती काल हक्कभंग देखील विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये दाखल झालेला आहे। कायदेशीर कारवाई त्याच्यावर निश्चितपणे होणार आहे, परंतु सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये, सर्वसामान्य शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये या व्यक्तीच्या विरोधामध्ये जो काही रोष आहे, तो रोष या भागातील जनता, या भागातले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून व्यक्त करतायत। मला एक खात्री आहे की काल शिंदे साहेबांनी जसं विधानसभेमध्ये मांडलं की 2.5 वर्ष ज्या वेळेला महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं होतं, त्यांनी असंख्य उदाहरणं या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं ज्या वेळेला पायमल्ली झाली त्याची दिली होती। आणि हे नेहमीचंच आहे बघा, कुणी केलं का केलं हे जगजाहीर आहे, कारण आयुष्यभर या लोकांनी दुसऱ्याच्याच खांद्याचा वापर करून खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या चालवल्या। एक वेळ आमचा देखील खांदा या लोकांनी वापरला होता, परंतु त्या दिवशी मी जसं म्हटलं, आता आमचे डोळे उघडलेत, हळूहळू सगळ्यांचे डोळे उघडतील। आणि मी ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करतो की हा जो कोणी आहे, जो कोण बोलविता आहे, त्याचे देखील डोळे एक दिवस नक्की उघडल्याशिवाय राहणार नाही, परंतु ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला होईल। कुणाल कामरांनी जे विधान केलंय, जे कविता म्हटली ती एकदम फार चुकीच्या पद्धतीने म्हटलेली आहे। त्यांनी लोकप्रतिनिधी, उद्योजक यांच्यावर टीका केलेली आहे कवितेच्या माध्यमातून, आणि ती टीका एकदम निर्लज्जास्पद आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आता आम्ही जसं स्लोगन म्हटलंय, बोलणाऱ्याला सोडणार नाही आणि हाणल्याशिवाय राहणार नाही। जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलनी त्याला माफी मागावी लागेल। मी सर्वप्रथम तर ही जी कोणी व्यक्ती आहे ज्यांनी हे जे काही विडंबनात्मक काव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा धिक्कार करते, आणि त्यांनी आपली पातळी ओळखायला पाहिजे। लोकशाही आहे, महत्त्व स्वातंत्र्य बोलण्याचं, म्हणून तुम्हाला दिलेल्या जिभेचा तुम्ही चुकीचा वापर करू नका। आणि जे आमचे आदर्श आहेत, जे आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, जे सर्वांचे लाडके आहेत, त्यांच्याबद्दल जर तुम्ही चुकीची वाच्यता करणार असाल तर तुम्हाला आम्ही अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही। कलाकार आहात, आम्ही तुमच्या कलाकारांचा अपमान करू देणार नाही, पण जर तुम्ही तसे वागलात तर तुमचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या साहेबांबद्दल जर बोलणार असाल तर तुम्ही जिथे सापडाल तिथे ठोकून मारू। आम्ही शिवसैनिक आहोत आणि आमच्या साहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत। पहिली गोष्ट तर हा जो स्टँडअप कॉमेडीवाला जो कलाकार आहे ना, तर ही जी कला सुपारे घेऊन जो सादर करतोय ना, तर मला असं वाटतंय ना, कलाकारांनीच ह्याला पहिला हाणलं पाहिजे, कारण हा तो कलेचा अपमान करतोय। सुपारी घेऊन आमच्या साहेबांवर टीका करतोय। आमचे साहेब कोण आहे त्याला काय माहिती? आमच्या साहेबांनी त्या रिक्षामध्ये बसवून लोकांचा मनाचा ठाव घेतला, आणि आजही मनाच्या रिक्षामध्ये पूर्ण जनता सामावलेली आहे। हा स्टँडअप कॉमेडीवाला आमच्या साहेबांना बोलणार आणि रिक्षावाला म्हणून सांगणार अरे तू कोण आहेस, त्याची लायकी आहे का? आणि हा जो बोलतोय ना, कलाकारांचा पण अपमान करतोय, तर कलाकार ठेव पाहिजे। अशा पर्याय घेऊ कलाकार करणार आला ना, आम्ही पूर्णपणे निघणार। याच्या पुढे कुठली चुकीची सादर तरी आम्ही त्याला सोडणार नाही। आणि हे जे सगळे जमलेले आहेत ना, त्याला कोंडण्यासाठीच जमलेले आहेत। याच्या पुढे कुठलेही असं वक्तव्य होणार नाही, आणि कलाकारांनी जपून वागायचं, सुपाऱ्या घेऊन कला सादर करायची नाही। धन्यवाद। तर या ठिकाणी कुर्ला परिसरामध्ये कॉमेडियन कमरान याच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन झालेलं आहे। मी गुणवंत दंगा, DRB न्यूज, मुंबई।